आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल जर्मन भाषा का शिकावी, आज डे 1 आहे, डे 2, डे 3 असे 3 दिवसाचे सेशन तुम्हाला फ्रीमध्ये अटेंड करायचे आहेत, की जेणेकरून तुम्ही लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्हाला पूर्ण रोडमॅप समजेल जर्मन भाषेचा. आणि उद्याच्या सेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे फॉर ऑजबुलुंगन प्रोग्राम. हे स्टार्ट करण्यापहिले माझी तुम्हाला मी जर्नी सांगणार आहे, की माझं ओव्हरऑल हा एक छोटासा व्हिडिओ आहे, 1 मिनिटाचा मी प्ले करतोय. प्लीज स्क्रीन विजिबल असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचा आहे यस. स्क्रीन इज विजिबल, प्रॉपर स्क्रीन विजिबल आहे तर प्लीज तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये तुम्ही यस टाईप करा. माझा आवाज पण क्लिअर येतोय आणि स्क्रीन पण विजिबल आहे. ओके, येस, ओके, थँक्यू. बळेगाव या छोट्याशा गावातून आलेले कैलास आर गाडे यांनी आपल्या मेहनत, जिद्द, ज्ञान आणि दूरदृष्टीच्या जोरावर आज एक वेगळी आणि प्रेरणादायी ओळख निर्माण केली आहे. सध्या पुण्यातील आकुर्डी येथे कार्यरत असलेले कैलास गाडे हे जर्मन भाषा गुरुचे संस्थापक, प्रशिक्षक, लेखक आणि करिअर मार्गदर्शक म्हणून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी जर्मन भाषा शिकवण्याची एक अनोखी संकल्पना राबवली आहे, जर्मन भाषा मराठीतून, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही ही भाषा सहज समजून घेता येत आहे. त्यांच्या सोप्या आणि व्यावहारिक शिकवण्याच्या पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी जर्मन भाषा आत्मसात करून जर्मनीतील शिक्षण, नोकरी, ऑप्सोल्डिंग आणि विविध करिअर संधींचा लाभ घेतला आहे. अनेक युवकांना ओके, एक छोटेसे मी तुम्हाला प्ले केले. आजच्या या सेशन्स मध्ये आपण जर्मन भाषा का शिकावी, जर्मन भाषेमधील लेवल्स कोणते आहेत आणि जर्मन भाषा शिकल्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. जर्मनीमध्ये एज्युकेशन, फ्री एज्युकेशन आहे फॉर मास्टर्स पब्लिक युनिव्हर्सिटी. आणि त्यानंतर पूर्ण रोडमॅप सेशन्स 1 ते 1.5 तासाचा सेशन्स असेल. प्लीज तुम्ही सेशन प्रॉपर अटेंड करायचं आहे. तुमचे जे काही डाऊट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन विचारू शकता. मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. एक्सप्लेन केल्यानंतर जी स्लाइड होईल त्या संबंधित तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन विचारा. आणि तुमचे डाऊट्स असेल तर आपण शेवटी म्हणजे एंडला तुमचे क्यूए क्वेश्चन्स पण घेणार आहोत. जे विद्यार्थी ज्यांना खरंच जर्मन भाषा शिकायची आहे आणि जर्मन भाषा शिकल्यानंतर तुम्हाला तिथे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते आपण डे 1 आजचा आहे, उद्याचा डे 2 आहे. प्लीज उद्याचं सेशन मिस करू नका. उद्याच्या सेशनमध्ये आउसबिल्डिंगन प्रोग्राम, कमवा आणि शिकवा ही काय मोहीम आहे जर्मनीची ते मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करणार आहे. आणि लास्ट डे 3 मध्ये जॉब अप्लिकेशनसाठी. ओके, आता या सेशनमध्ये, आजच्या सेशनमध्ये फक्त आणि जर्मन भाषामध्ये लेवल काय आहे, जर्मन भाषा शिकल्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, जर्मन भाषा तुम्ही शिकू शकतो का, जर्मन भाषा शिकल्यानंतर तुम्हाला तुम्हाला इंग्लिश येत नाही पण तुम्ही मराठी लँग्वेज मधून जर्मन भाषा शिकू शकता का, हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला आजच्या ह्या डेमो सेशन मध्ये एक्सप्लेन करणार आहे. प्लीज हे सेशन प्रॉपर सगळं तुम्ही सगळ्यांनी लवकर प्रॉपर अटेंड करायचं आहे. तुमचे जे काही डाऊट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, प्लीज तुम्ही जस्ट नोट डाऊन करा तुमचे डाऊट. ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे. ओके, येस, स्क्रीन विजिबल आहे आणि माझा आवाज पण क्लिअर येत असेल तर प्लीज एक वेळ चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे येस. माझा आवाज पण क्लिअर येतोय आणि स्क्रीन पण विजिबल आहे. सगळ्यांनी अनम्यूट ठेवायचं आहे, तुम्ही कोणी म्यूट करू नका. तुमचे क्वेश्चन्स असेल जरूर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचे क्वेश्चन विचारा. आणि लास्ट लेक्चरच्या एंडमध्ये मी तुम्हाला तुमचे अनम्यूट करून तुम्ही क्वेश्चन पण विचारू शकता. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट जर्मन भाषा आणि जर्मन लँग्वेज. ज्या स्टुडंटला जर्मन लँग्वेज येते अशा स्टुडंटसाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत, इंडियामध्ये पण आहेत आणि तुम्हाला आउट ऑफ कंट्रीसाठी पण तुम्हाला तिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आजच्या या सेशन्समध्ये मी तुम्हाला जर्मन A1 लेवल, जर्मन A2 लेवल, जर्मन B1, B2, C1 आणि C2 आणि एक्झाम पॅटर्न, सिलेबस वगैरे सगळं करतोय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर्मन लँग्वेजचा A1चा रोडमॅप, जॉब फाइंडिंग, कोणते कोणते चॅनल्स आहेत की तुम्ही जर्मनीमध्ये जॉब अप्लिकेशन करू शकता, युरोपा सीव्ही कसा बनवायचा आहे, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं, आउसबिल्डुंगन प्रोग्राम हा खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण ऍड बघितली असेल. हा प्रोग्राम कमो आणि शिकवा याच्या रिलेटेडचे प्लीज क्वेश्चन्स तुम्हाला उद्या सगळे क्लिअर होणार आहे. बॅच टायमिंग आणि करिअर पूर्ण तुम्हाला रोड मॅप. ओके, हे 3 दिवस तुम्हाला फक्त फ्री ऑफ कॉस्ट आहेत, कुठलेही तुम्हाला चार्ज पे करायचे नाहीयेत. 1 ते 1.5 तास तुम्हाला लेक्चर अटेंड करायचं आहे.
आणि जे स्टुडंट लेक्चर अटेंड करते डे 1, डे 2, डे 3, अशा स्टुडंटसाठी मी तुम्हाला काय बोनसेस देणार आहे की जेणेकरून तुम्ही लेक्चर अटेंड करताय, लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली जर्मन लँग्वेजचं आमचं करिअर ऑफ टेक्नॉलॉजीचं पूर्ण रोडमॅपचं अप्लिकेशन्स लाईफ टाईमसाठी आहे. त्यामध्ये रेकॉर्डेड सेशन्स अवेलेबल आहेत. आणि Ausbildungen मध्ये असेल डॉक्युमेंटेशन काय असतात, युरोपा सीव्ही कसा बनवायचा, युरोपा कव्हर लेटर कसं बनवायचं, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये पीडीएफ फॉर्मॅट, जर्मन भाषा गुरु हे मराठीमधून बुक्स आहे याची पण तुम्हाला सॉफ्ट कॉपी आमच्या अप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे. ते पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. प्लीज डोंट वरी, तुम्ही कुठली काळजी करू नका. फक्त तुम्ही सेशन अटेंड करा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत, क्वेश्चन आहेत, जरूर तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन नोट डाऊन करा. आपण नंतर 1 बाय 1 मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, वाय जर्मन? जर्मनच का? तर जर्मन भाषाच का शिकावी? हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की ज्या विद्यार्थ्यांना जर्मन लँग्वेज येते अशा विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषा शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हालाही माहित असेल युरोपियन युनियन मध्ये टोटल 27 कंट्रीज आहेत. की जे युरोपियन युनियन मध्ये टोटल 27 कंट्रीज आहेत तिथे सगळ्यात मोस्ट स्पीकिंग लँग्वेज बोलली जाते जर्मन भाषा. आणि ज्या विद्यार्थ्यांना जर्मन लँग्वेज येते तिथे तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इंडियामध्ये पण आहेत आणि तुम्हाला आउट ऑफ कंट्री, युरोप सारख्या कंट्रीमध्ये, गल्फ सारख्या कंट्रीमध्ये तिथे पण तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. युरोपियन युनियन मध्ये टोटल 27 कंट्रीज आहेत की युरोपियन युनियन मध्ये टोटल 27 कंट्रीज आहेत. तिथे सगळ्यात स्पीकिंग जी लँग्वेज आहे जर्मन लँग्वेज. आणि ग्लोबल करिअर ऑपॉर्च्युनिटीज करता येतात तुम्हाला. तुम्हाला ग्लोबली करिअर करता येते आणि ओपन डोर ग्लोबल कंपनीज अँड इंटरनॅशनल करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर्मनीमध्ये तुम्हाला फ्री एज्युकेशन आहे फॉर पब्लिक युनिव्हर्सिटीसाठी. जर तुम्ही फॉर मास्टर्ससाठी, बॅचलरसाठी या पीएचडी साठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला तिथे फ्री एज्युकेशन आहे फॉर मास्टर, बॅचलर आणि एज्युकेशनसाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला हाय सॅलरीचे जॉब्स आहेत. इंटरनॅशनल तुम्हाला करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर तुम्हाला जर्मन भाषा येत असेल तर तुम्हाला तिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर्मनी आणि नॉट ओन्ली जर्मनी, जर्मनीमध्ये टोटल 27 कंट्रीज आहेत. टोटल 70 कंट्रीज मध्ये तुम्हाला तिथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि पॅरलेली तुम्हाला इंडियामध्ये पण करिअर करायचं असेल, तुम्हाला इंडियामध्ये पण करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की जेणेकरून तुम्ही जॉब अप्लिकेशन करायचं असेल, जर तुम्हाला जर्मन भाषा येत असेल तर तुम्हाला तिथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हे होतं वाय लर्न जर्मन भाषा. जर्मनच भाषा का शिकावी? तुम्हाला ऍडमिशनसाठी फॉर पब्लिक युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठी, फॉर जॉब अप्लिकेशनसाठी, फॉर Ausbildungen प्रोग्रामसाठी आणि तुम्हाला इंडियामध्ये पण करिअर करता येते जर तुम्हाला जर्मन भाषा येत असेल तर. जर तुम्हाला जर्मन लँग्वेज येत असेल तर तुम्हाला इंडियामध्ये पण करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की जेणेकरून तुम्ही इंडियामध्ये पण करिअर करू शकता जर तुम्हाला एक इंटरनॅशनल लँग्वेज येत असेल जर्मन भाषा. ओके, हा एक बेसिक इन्फॉर्मेशन ती व्हाय लर्न जर्मन लँग्वेज. जर्मन भाषा का शिकावी? त्या पहिलं तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट ते माहिती असते की जर्मन भाषा शिकल्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट जी मेन ऑपॉर्च्युनिटीज आहे, स्टडी इन जर्मनी. जर तुम्हाला इंटरनॅशनल मध्ये, जर तुम्हाला जर्मनीमध्ये जर स्टडी करायचं प्लॅन करत आहात, जर तुम्हाला जर्मन भाषा शिकून तुम्हाला जर्मनीमध्ये करिअर करायचं असेल तर स्टडी इन जर्मनीमध्ये ऑलमोस्ट फ्री एज्युकेशन आहे. जर्मनीमध्ये तुम्हाला फ्री एज्युकेशन आहे फॉर मास्टर्स, बॅचलर्स, पीएचडी या Ausbildungen प्रोग्रामसाठी. हा एक तुमच्याकडे बेनिफिट आहे. आणि तिथे तुम्हाला ट्युशन फी एकदम नॉमिनल फी आहे. आणि तुम्हाला पूर्ण स्कॉलरशिप्स अपडेट आहेत. मी तुम्हाला स्कॉलरशिपचं पण एक्सप्लेन करणार आहे. जी स्कॉलरशिप्स असते ती तुम्हाला अकोमोडेशनसाठी, फूडसाठी, इंडियन गव्हर्नमेंट आणि जर्मन गव्हर्नमेंटच्या काही स्कॉलरशिप्स आहेत की तुम्हाला तिथे स्कॉलरशिपच्या पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इंटरनॅशनल तुम्हाला प्रॉपर करिअर करता येतं. जर तुम्हाला जर्मन भाषा येत असेल तिथे तुम्हाला जर्मन भाषा ही खूप येणं तुम्हाला गरज आहे. आणि ज्या स्टुडंटला जर्मन लँग्वेज येते तिथे तुम्हाला पूर्ण जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ओके, हा झाला एक रोड मॅप का शिकावी. आणि जे स्टुडंट इंटरेस्ट आहेत फॉर जॉबसाठी, सगळ्यात इम्पॉर्टंट बघा,
तुम्हाला लँग्वेज शिकल्यानंतर एक तुम्ही एज्युकेशनसाठी जाऊ शकता, दुसरं तुम्ही जॉबसाठी जाऊ शकता, हाऊस बिल्डिंग पण प्रोग्रामसाठी जाऊ शकता, आणि असे काय स्कॉलरशिप्स असे काय प्रोग्राम्स आहेत तिथे तुम्हाला जर्मन भाषा येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आधी जे स्टुडंट ज्यांना करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आफ्टर लर्निंग द जर्मन लँग्वेज, जे स्टुडंट जर्मन भाषा शिकतायत आणि ज्या स्टुडंटला जर्मन लँग्वेज शिकल्यानंतर तिथे तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, की जेणेकरून तुम्ही आउट ऑफ कंट्रीमध्ये, इंडिया आहे, जर्मनी आहे आणि गल्फच्या काय कंट्री आहेत, तिथे तुम्ही जॉबसाठी अप्लिकेशन करू शकता फॉर आउट ऑफ कंट्रीसाठी, की तिथे तुम्हाला अप्लिकेशन करता येते जॉबसाठी. नॉट ओनली इंजिनिअरिंग फील्ड. सर तुम्ही म्हणत असाल इंजिनिअरिंग फील्डमध्येच का? इंजिनिअरिंग फील्ड, आय टी फील्ड, नॉन टेक्निकल फील्ड आणि मिनिमम तुमचं 10th पास असेल तरी तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी, खूप साऱ्या संधीज आहेत, जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, की त्यासाठी तुम्हाला जर्मन भाषा येणं खूप गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा येते ना तिथे तुम्हाला नॉट ओनली जर्मनी, तुम्हाला ओव्हरऑल इंडियामध्ये पण जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणून जर्मन लँग्वेज, ज्या स्टुडंटना जर्मनचं म्हणजे ओव्हरऑल नॉलेज आहे, ज्यांना हाय सॅलरी पेइंग जॉब्स आहेत, फॉर आय टी साठी असेल तर तुम्हाला 48,000 ते 70,000 इयरली, नॉट मंथली. ही इरो मध्ये आहे, नॉट ओनली इंडियन करन्सी. इरोचा रेट आहे. तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये असाल 50,000 ते 70,000चं तुम्हाला पॅकेज भेटू शकते. हेल्थ केअरसाठी, बीपीओ कॉल सेंटरसाठी जर तुम्ही जात असाल, एनी ग्रॅज्युएटसाठी असेल, आणि हॉस्पिटॅलिटीसाठी पण तुम्हाला तिथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पर इयर हे तुम्हाला पॅकेज आहे. जर तुम्ही 25,000 ते 30,000 युरोनं तुम्ही एंट्री करत असाल तर तुमच्या करिअरची ग्रोथ होत जाते. स्टेप बाय स्टेप तुम्हाला करिअरची ग्रोथ आहे. 1 इयर, 2 इयर, 3 इयर, 4 इयर साठी. आणि हाय डिमांड जॉब्स आहेत, कारण जर्मन कंट्री ही डेव्हलपमेंट कंट्री आहे. या डेव्हलपमेंट कंट्रीमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्हाला तिथे हाय डिमांड जॉब्स आहेत. अट्रॅक्टिव्ह तुम्हाला सॅलरी पॅकेज चांगलं मिळते, करिअर ग्रोथ आहे, तुम्हाला तिथे वर्क जर्मनी करता येते आणि बेटर लाईफ आणि बेटर फ्युचर आहे. आणि जे स्टुडंट इंटरेस्टेड आहेत, की ज्या स्टुडंटना जर्मन भाषा शिकायची आहे, पण जर्मन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे, की जेणेकरून तुम्ही जर्मन भाषा शिकताय, जर्मन भाषा शिकल्यानंतर जर्मन भाषा शिकल्यानंतर तुम्हाला तिथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज, आणि त्यासाठी जर्मन लँग्वेजमध्ये काय लेवल्स आहेत, की जशी जर्मन भाषा आपण चालू करते त्याच्यामध्ये तुम्हाला काय लेवल्स आहेत. प्लीज, जे मी तुम्हाला 2 स्लाइड एक्सप्लेन केले आहेत, जी पहिली स्लाइड आहे त्यामध्ये व्हाय जर्मन लँग्वेज, जर्मन भाषा का शिकावी. दुसऱ्या याच्यामध्ये पब्लिक युनिव्हर्सिटीसाठी तुम्हाला फ्री एज्युकेशन आहे फॉर मास्टर्स, बॅचलर, पीएचडी साठी. आणि हाय डिमांड जॉब्स आहेत, तुम्हाला मेकॅनिकल फील्डमध्ये असेल, आय टी फील्डमध्ये असतील, एनी अदर फील्डमध्ये असतील, तुम्हाला तिथे पेइंग हाय डिमांडचे जॉब्स आहेत, की तुम्ही तिथे जॉबसाठी पण अप्लिकेशन करू शकता. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट, की जे तुम्ही जर्मन भाषा शिकायची आहे, जर्मन भाषा शिकायची आहे पण तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं समजत नाही, किंवा जर्मन भाषा शिकताय तर तुम्हाला स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे, की त्यामध्ये काही लेवल्स असतात. जसे आपण, तुम्ही जर इंडियामध्ये आपली मदर टंग मराठी आहे, की मदर टंग मराठीमधून आपण एखादी भाषा शिकतोय, आपण मदर टंग मराठीमधून लँग्वेज शिकतोय, तर अशा स्टुडंटसाठी तुम्हाला गणेश, अशा स्टुडंटसाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट, की जर्मन भाषा शिकून तुम्हाला जर आउट ऑफ कंट्रीमध्ये करिअर करायचं असेल, तिथे तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट लँग्वेज. आणि ज्या स्टुडंटना जर्मन लँग्वेज येते, ज्या स्टुडंटना जर्मन भाषा येते, अशा स्टुडंटसाठी तिथे खूप साऱ्या संधीज आहेत, की जेणेकरून तुम्हाला तिथे अप्लिकेशन करायचं आहे. आपण, आपली मातृभाषा मराठी आहे. आपण जेव्हा इंग्लिश शिकलो तर आपली टार्गेट होतं मातृभाषा मराठी, मदर टंग मराठी आहे. मराठीच्या बेसिसवरती आपण शिकलो आहोत इंग्लिश. जसं आपण आयला काय म्हणतात, मी मीन्स आय, यू मीन्स यू, ओके, ही, सी, इट, असे जे काही क्वेश्चन्स आहेत, डाऊट्स आहेत, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन मध्ये करणार आहे A1 लेवलमध्ये. A1 लेवल इज अ बेसिक लेवल, की A1 लेवल हे तुम्हाला एक बेसिक लेवल आहे, की या A1 लेवलमध्ये तुम्हाला ॲज अ बिगिनर, तुम्ही ॲज अ बिगिनर आहात, की तुम्हाला तिथे जर्मन भाषा शिकायची आहे. अशा स्टुडंटसाठी
प्लीज स्क्रीन जर विजिबल असेल तर तुम्ही चार बॉक्स मध्ये येस टाईप करा. स्क्रीन इज विजिबल. येस. ओके. ओके, स्क्रीन आहे विजिबल प्रॉपरली. ओके, थँक्यू. थँक्यू. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, A1 लेवल इज अ बेसिक लेवल. A1 लेवल बेसिक काय असतं, जसं आपण LKG UKG, LKG UKG स्टुडंटसाठी आपण अ, आ, ई, A फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग इथून चालू करतो. सेम तुम्हाला जर्मन लँग्वेज मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट A1 लेवल मध्ये तुम्हाला अल्फाबेट्स, ग्रेटिंग सगळं काय कव्हर होते A1 लेवल. A2 लेवल आहे. नेक्स्ट आहे B1 लेवल इज अ इंटरमिडिएट लेवल असते, आणि B2 लेवल, आणि ऍडव्हान्स C1 आणि C2 लेवल. अशा काय लेवल्स आहेत तुम्हाला. ऍटलीस्ट A1, A2, B1, B2 डिपेंड्स असतं. तुम्ही कोणत्या जॉबसाठी जाताय त्यावर तुम्हाला ती लेवल डिपेंड आहे. मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. ओके, कोण्या साईडमध्ये तुम्हाला कोणती लेवल करावं लागेल. जर तुम्ही हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी जात असाल तर तुम्हाला ऍटलीस्ट B1 लेवल करावं लागते. जर तुम्ही ऍज अ टेक्निकल असाल, ऍज अ इंजिनियर असाल, तर तुम्हाला ऍटलीस्ट B1 लेवल पाहिजे फॉर जॉब रेडीसाठी. तुम्हाला ऍटलीस्ट B1 लेवल तरी करावं लागणार आहे जॉबसाठी. लेवल म्हणजे काहीच नाही. एक सिलेबस असतो, एक पॅटर्न असतो एक्झामचा, की तुम्हाला एक्झाम 2 महिन्याचा कोर्स असतो, तो कम्प्लीट करायचा, एक्झाम द्यायची A1 ची. नेक्स्ट तुम्ही A2 करू शकता, B1 B2 हे मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करा की एक्झाम कोण द्यायची, कशी द्यायची. ओके. आता फक्त लक्षात ठेवा, A1 लेवल इज अ बेसिक लेवल, A2 लेवल इज अ इंटरमिडिएट लेवल, आणि B1 इंटरमिडिएट असतं, C1 C2, आणि अशा एक 6 लेवल आहेत. त्या लेवल म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर सिलेबस असते, त्या सिलेबसनुसार तुम्हाला हे लेवल सगळ्या काय कव्हर करायचे आहे. ओके. बेटर कम्युनिकेशन करता येतं, हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला येतं, बेटर जॉब ऑपॉर्च्युनिटी, आणि ग्लोबल सक्सेस आणि करिअर ग्रोथ आहे. जर तुम्हाला जर्मन भाषा येत असेल तर तुम्हाला तिथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, की जेणेकरून तुम्ही जर्मनीमध्ये आउट ऑफ कंट्रीमध्ये जॉब अप्लिकेशन करू शकता, आणि जॉब अप्लिकेशन करून तुम्ही तिथं इंडियामध्ये किंवा आउट ऑफ कंट्रीमध्ये तुम्हाला जॉबसाठी अप्लिकेशन करता येत आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट A1 लेवल आहे. A1 लेवलमध्ये असा पर्टिक्युलर एक सिलेबस असतो. जसं आपण LKG मध्ये जातोय, UKG मध्ये टाकतोय, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड जसे स्टुडंटचे असतात, तसं A1 लेवल इज तुमची LKG UKG असते, की तिथे तुम्हाला अल्फाबेट, जसं इंग्लिश लँग्वेज मध्ये टोटल 26 अल्फाबेट आहे, सेम जर्मन लँग्वेज मध्ये 26 प्लस 30, 4 अल्फाबेट एक्स्ट्रा आहे, की तिथे तुम्हाला जर्मनीमध्ये तुम्हाला 30 अल्फाबेट आहेत, ABCD. ते मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ग्रेटिंग्स. आता जर्मन लँग्वेज मध्ये तुम्हाला झाले अल्फाबेट्स. ओके. आता नेक्स्ट म्हणजे ग्रेटिंग्स म्हणजे काय. आपण एखाद्याला भेटतो, हाय, हॅलो, गुटन मॉर्गन, गुटन टाग, गुटन आपण, गुटन नाग, ऑफ झेन, गुड बाय. ओके. हे सगळे झाले ग्रेटिंग्स. आणि नंबर्स मीन्स चालन. चालन मीन्स नंबर, की नुल, आईन, जॉय, द्राय, फिअर, फुम, झेक्स, झिबन. आणि मोनाट मीन्स मन, टाग, पार्ट ऑफ डेज, हाऊस, हॉबीज, सेफ, डायरेक्शन, सीझन्स. तुम्हाला सीझन सांगता येतात प्रॉपरली. तुम्हाला सीझन सांगता येत आहेत. वे फ्राग, WH टाईप क्वेश्चन, स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्हाला जर्मन A1 लेवल मध्ये तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन देता येते. आर्टिकल्स आहेत, पर्सनल प्रोनाउन, कॉन्जुकेशन, वर्ब्स, यानाइन फ्राग, हाबन, जाईन, कॉन्जुकेट, मॉडेल वर्ब्स, हे सगळं डिटेलमध्ये आपण तुम्हाला A1 लेवल मध्ये ट्रेनिंग देणार आहोत. A1 लेवल मध्ये तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन, स्वतःच तुम्हाला जर्मन A1 लेवल मध्ये सांगता येते, की जेणेकरून तुम्हाला A1 लेवल मध्ये तुम्हाला स्वतःच इंट्रोडक्शन पण सांगता येते. आणि ज्या स्टुडंटना जर तुम्हाला जर्मन भाषा येत असेल, आणि जर्मन भाषा येत असेल, तर तुम्हाला तिथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त लँग्वेज, जर तुम्ही लँग्वेज शिकत आहात, लँग्वेज शिकून जर तुम्हाला करिअर करायचं असेल, तुम्ही इंडियामध्ये पण करिअर करू शकता, आणि तुम्ही आउट ऑफ कंट्रीमध्ये पण तुम्हाला करिअर करता येते. आता जर्मन भाषा बोलली कशी जाते, की जेणेकरून तुम्हाला तिथे जॉबच्या ऑफर. जसं माझं मी इंट्रोडक्शन जर्मन भाषेमध्ये, इश हायझ कैलाश, आय एम अ कैलाश. ओके. इश कॉमा ऑफ इंडियन, आय एम फ्रॉम इंडिया. इश ओन इन पुणे, आय लिव्ह इन पुणे. इश बिन 25 Jahre alt. इस बिन इंजिनियर. इस प्रेश, आय स्पीक. इस प्रेश इंग्लिश, मराठी, हिंदी, अँड बिशन डॉइच.
मायन हॉबीज इन स्पिलन क्रिकेट ह्युरन म्युझिक. असं तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्स बनवून छोटे छोटे प्रॅक्टिस करून तुम्हाला 2 महिन्यामध्ये जर्मन भाषा पूर्ण शिकायची आहे. A1 लेवल इज अ बेसिक लेवल असते की त्यामध्ये तुम्हाला आम्ही सगळं काय कव्हर करून देणार होता. आणि हा झाला A1 लेवलचा सिलेबस की तुम्ही आम्ही हे A1 मध्ये कव्हर केलं जाते. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपण आता एक मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये A1 लेवलचा जो टॉपिक आहे अल्फाबेट. ओके. A1 लेवल मध्ये जे काय अल्फाबेट्स आहेत ते मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये अल्फाबेट कसं आहे कोणतीही लँग्वेज असेल लँग्वेज मध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट अल्फाबेट. आपण एक भाषा शिकतोय. भाषा शिकण्यासाठी जसं बाराखडी आपण शिकलो आहोत मराठीमध्ये आणि सेम तुम्ही इंग्लिशमध्ये जसं तुम्ही A फॉर ऍपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉग असे शिकताय. सेम तुम्हाला जर्मन लँग्वेज मध्ये अल्फाबेट्स ही खूप गरज आहे की तुम्हाला जर्मन लँग्वेज मधले अल्फाबेट्स. आणि हे अल्फाबेट्स जसं आमचं मराठीमधून बुक्स आहे बघा हे जर्मन भाषा गुरु मराठीमधून लँग्वेज बुक्स आहेत. तुम्हाला स्क्रीन जर व्हिजिबल असेल तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही येस टाईप करा. माझा आवाज पण क्लिअर येत असेल तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करायचा आहे. आणि मी तुमचे क्यूए क्वेश्चन्स घेणार आहे. प्लीज डोंट वरी. मी तुमचे 1 बाय 1 तुमचे क्यूए क्वेश्चन्स पण घेणार आहे. ओके. बघा हे आहे जर्मन लँग्वेज मधले अल्फाबेट्स. बघा रिटर्न सेम तुम्हाला लाईक इंग्लिश सारखंच आहे. तुम्हाला रिटर्न मध्ये वेगळं काही नाही. जर्मन लँग्वेज मध्ये टोटल जे अल्फाबेट्स आहेत इंग्लिश लँग्वेज मध्ये जसे 26 अल्फाबेट आहेत सेम तुम्हाला जर्मन लँग्वेज मध्ये 30 अल्फाबेट आहेत. ओके. 30 अल्फाबेट्स आहेत. जसं तुम्हाला जर्मन लँग्वेज मध्ये 30 अल्फाबेट आहेत सेम तुम्हाला 30 अल्फाबेट आ बे से डे ई एफ गे आ ई यॉट का एल एम एन ओ पे क्यू आर एस टे उ फॉ वे एक्स एप्सिलॉन झेड एमलाउट ओमलाउट यूमलाउट बीटा साइन एस झेड असे टोटल तुम्हाला अल्फाबेट 30 अल्फाबेट आपण शिकवतोय. त्यानंतर तुम्हाला असे कन्व्हर्जेशन असतात टूल्स बुक्स असेल अर्बाईट बुक्स असेल. आणि ह्या 30 अल्फाबेट मध्ये मी तुम्हाला ऑडिओ पण प्ले करतोय. जस्ट वेट. ओके. येस. स्क्रोल होते. ओके. ओके. बघा या बुक्स मध्ये जर तुम्ही विचार केला तर इथं बघा उच्चार तुम्ही न्यू लँग्वेज शिकताय. न्यू लँग्वेज शिकण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला उच्चार येणं बघा आ पे से डे ए एफ गे हा ई यॉट का एल एम एन ओ पे क्यू आर एस टे उ फॉ वे एक्स एप्सिलॉन झेड. आणि हे जे आहे ना कोर्स बुक्स आहे त्या कोर्स बुक्स मध्ये 10 अल्फाबेट ह्युरनजी बुक्स्टॅबेरियन म्हणजे अल्फाबेट्स असतात. इथे तुम्हाला बघा 26 अल्फाबेट आणि 30 अल्फाबेट एक्स्ट्रा आहेत. आ बे से डे ई एफ गे हा ई यॉट का एल एम एन ओ पे क्यू आर एस टे उ फॉ वे एक्स एप्सिलॉन झेड एमलाउट ओमलाउट यूमलाउट बीटा साइन एस झेड. ओके. आता याचं काही विवरण असते की ते तुम्हाला प्ले करायचे ऑडिओ असतात ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ऑडिओ बुक्स मध्ये. आता हे बुक्स आहे याचे तुम्हाला ऑडिओ असतात. ऑडिओ नंबर आहे बघा 12 नंबरचा ऑडिओ आहे. 12 नंबर ऑडिओ. प्लीज जर आवाज येत असेल तर तुम्ही माझा आवाज येतो ना क्लिअर. येस. Stufe 7a. Buchstabenrap. 1, 2, 1, 2, 3, 4. A, B, B, C, D, E, F, G, D, E, F, G, H, I, J, K, L, M, K, L, M. Da, 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 da. XT VW VW X Y Z. टोटल टोटल इंग्लिश
असे टोटल जर्मन लँग्वेज मध्ये टोटल 30 अल्फाबेट आहेत. त्याचं प्रॉपर तुम्हाला लँग्वेज आणि त्याच्या पॅरलली तुम्हाला प्रॅक्टिस पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा झाला ओव्हरऑल एक जर्मन भाषा का शिकावी, जर्मन भाषा शिकण्याचे तुम्हाला तिथे ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहेत आणि ज्या विद्यार्थी जर्मन भाषा शिकून त्यांना पूर्ण करिअर करता येते आणि A1 लेवल, A2 लेवल, B1, B2 आणि C1 आणि C2 हे काय जे लेवल्स आहेत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केले आहे जसे जर्मन का हवी, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, A1 लेवल काय असते, A1 चा सिलेबस मी एक्सप्लेन केलेला आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट येतं सर्टिफिकेशन्स, की तुम्हाला यासाठी तुम्हाला एक्झाम कोणती द्यावी लागेल. तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे की ती तुम्हाला वर्ड वाईज ती व्हॅलिड असेल. प्लीज ज्या स्टुडंटला लाईक IELTS रिलेटेड माहिती आहे प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा IELTS. IELTS ही एक एक्झाम असते की जे तुम्ही एक्झाम देताय फॉर स्टडीसाठी जायचं असेल, आउट ऑफ कंट्रीसाठी, फॉर मास्टर्ससाठी जायचं असेल, बॅचलरसाठी जायचं असेल, IELTS एक्झाम. ज्या स्टुडंटला रिगार्डिंग IELTS स्टुडंट माहिती आहे एक्झाम रिलेटेड काय प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा IELTS चॅट बॉक्स मध्ये. ओके. IELTS एक्झाम जर तुम्ही इंटरनॅशनल साठी जात असाल फॉर स्टडीसाठी, दोन टाईपची स्टडी असते, एक अकॅडमिक साठी जायचं IELTS आणि एक स्टडीसाठी. जर तुम्ही इंग्लिश टॉट प्रोग्राम मध्ये जायचं प्लॅन करत आहात, जर तुम्हाला इंग्लिश टॉट प्रोग्राम मध्ये जर्मनीसाठी जायचं आहे फॉर स्टडीसाठी, तर तुम्हाला IELTS एक्झाम द्यावी लागते. ओके. इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन टेस्ट सिस्टीम असते आणि सेम तुम्हाला त्याच पॅटर्न मध्ये तुम्हाला जर्मन लँग्वेजची एक्झाम द्यायची आहे. हे जे इन्स्टिट्यूट आहे ना गोईथे आणि टेल, गोईथे आणि हे टेल हे दोन इन्स्टिट्यूट आहेत. गोईथे इज द टेल ऑफिशियली ऑर्गनाइज बाय द जर्मन, जर्मन लँग्वेज एक्झाम कंडक्ट करते बट इन डिफरंट नोट्स. गोईथे हा इंटरनॅशनली, मग जेव्हा तुम्ही जर कुठेही वर्ल्ड वाईज गेले ना तुम्हाला तर गोईथे एक्झाम देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट A2 ची, B2 ची, C1 हायर सर्टिफिकेटची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. प्रत्येक लेवल वाईज एक्झाम द्यायची नाही गरज नसते, काही तुम्हाला प्रत्येक लेवलची एक्झाम द्यायची गरज नाही. तुम्हाला हायर सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हायर सर्टिफिकेटची एक्झाम द्यायची गोईथे या टेल. हे गोईथे इन्स्टिट्यूट जर तुम्ही इंडियामध्ये विचार करत असाल पुणे, दिल्ली, बेंगलोर, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता इथे हे 6 ठिकाणी इंडियामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही वर्ल्ड वाईज जर स्टुडंट कोणी दुबईमधून असेल, कुवेत, कतार, सौदी कुठल्याही कंट्रीमधून असेल, तिथे प्रत्येक कंट्रीमध्ये हे इन्स्टिट्यूट अवेलेबल असते. तिथे तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे. या एक्झामचं प्रिपरेशन, एक्झामचा सिलेबस आपण हे सगळं काही याच्यामध्ये कव्हर करत होते. ही एक्झाम ओनली होते ऑफलाईन, ही एक्झाम नॉट ऑनलाईन. ही एक्झाम तुम्हाला ऑनलाईन नसणार आहे, ही एक्झाम तुम्हाला ऑफलाईन द्यायची आहे, ती जाऊन सेंटरवरती. आता पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये बन गार्डनला एक्झाम असते, तिथे तुम्ही कंटिन्यू एक्झाम असतात, तुम्हाला स्लॉट बुक करायचा असतो आणि तुम्हाला तिथे एक्झाम द्यायची असते. गोईतेच्या साईडवर जाऊन तुम्हाला आम्ही डिटेल तुम्हाला सांगतो कसा फॉर्म वगैरे भरायचा आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम पॅटर्न. आता मी तुम्हाला सांगितलंय पहिल्या याच्यामध्येच A1 लेवल, A1 लेवलचा सिलेबस सांगितलाय, A1 मध्ये कसं ट्रेनिंग असतं ते तुम्हाला मी एक्सप्लेनेशन केलंय. आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला एक्झाम पॅटर्न, की जेणेकरून तुम्ही एक्झाम पॅटर्न की तुम्हाला हे माहिती पाहिजे की एक्झाम पॅटर्न कसा आहे किंवा ते तुम्ही जर्मनीसाठी, जर्मनीसाठी तुम्ही तिथे एक्झाम देऊ शकता की ती गोईथीची एक्झाम. गोईथे किंवा टेल दोन्ही पण एक्झाम तुम्ही देऊ शकता, कोणती पण एक द्यायची आहे. तुम्हाला हायर सर्टिफिकेट द्यायचे आहे, प्रत्येक लेवल वाईज द्यायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट B1 ची देऊ शकता किंवा A2 ची देऊ शकता, B2 ची देऊ शकता, C2 ची देऊ शकता, ओनली ऑफलाईन. याच्यामध्ये तुम्हाला 4 टाईल्स असतात. 4 टाईल्स मध्ये त्याच्यामध्ये 4 पार्ट असतात. 4 पार्ट मध्ये ही एक्झाम असते. एक असते लेझन मीन्स रिडिंग, ह्युरन मीन्स लिसनिंग असते, स्क्रायबन तुमचं रायटिंग आणि एक्सप्रेशन टू स्पीक. आता सगळ्यात इम्पॉर्टंट लेझन. लेझन मध्ये कसं असतं बघा, आपण 10वीला इंग्लिशचा पेपर दिला होता. मी तुम्हाला एक सिंपल लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करतोय. 10वी मध्ये जसं आपण एक्झाम दिली आहे, तुम्ही 10वीची एक्झाम दिला असाल, इंग्लिशचा पेपर कसा असतो, वरी पॅरेग्राफ दिला असतो बरोबर आणि खाली क्वेश्चन्स असतात. सेम त्याच पॅटर्न मध्ये तुम्हाला A1 लेवलची एक्झाम द्यायची असते, A2 लेवलची द्यायची असते, B1 आणि B2 लेवल द्यायची असते. एक्झाम पॅटर्न सेमच असतो, फक्त त्याची लेवल चेंज होते प्रत्येक लेवलनुसार. ह्युरन जसं तुम्हाला आता मी आता ऑडिओ प्ले केला असं ऑडिओ प्ले केलं जातात, तुम्हाला तिथं ह्युरन केला जातं. आणि एक तुम्हाला स्क्रायबन रायटिंग मध्ये एक ईमेल रायटिंग आणि SMS रायटिंग द्यायचा असतो
आणि स्प्रेशन तर खूप इझी आहे. स्प्रेशन मध्ये तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन सांगायचं असते, जसं जी फोरटोलुंगन, आणि तुम्हाला बेसिस काय क्वेश्चन विचार असतात. तुम्हाला एक्झाम 25 मार्क, 25, 25, 25, 4 टाईल्स आहेत. प्रत्येक टाईल 25 मार्काचे असते. लेझर, युरल, स्क्रायबन, एक्सप्रेशन. टोटल मार्क्स असतात 100 आणि मिनिमम मार्क्स पाहिजे 60 फॉर पासिंग. जर तुम्ही पासिंगचा विचार करत असाल तर तुम्हाला मिनिमम मार्क्स पाहिजे फॉर पासिंगसाठी, की जेणेकरून तुम्हाला पास होण्यासाठी 60 मार्क पडायला पाहिजे, की ते 60 मार्क्स तुम्हाला फॉर A1 लेवल, A2 लेवल, B1 लेवल, B2 लेवल. एक्झाम पॅटर्न सेमच असतो. फक्त तुम्हाला डायरेक्ट B2 लेवल पण दिले तर चालते. तुम्ही डायरेक्ट B2 लेवल पण देऊ शकता. प्लीज 1-2 मिनिटं मी तुमचे काय क्वेश्चन्स आहेत ते घेणार आहे. तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन विचारा. आतापर्यंत जे मी एक्सप्लेन केले त्याचे थोडे तुम्ही क्वेश्चन विचारा. नंतर मी तुम्हाला अजून स्लाइड एक्सप्लेन करतो. ओके. तुम्ही डायरेक्ट B1 ची एक्झाम देऊ शकता, डायरेक्ट B2 ची एक्झाम देऊ शकता. डेटा सायन्स इंजिनिअरिंग साठी जॉब आहेत का? येस, डेटा सायन्स अनॅलिटिक्स असतील, डेटा सायन्स आहेत, तुम्हाला तिथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण तुम्हाला जर्मन भाषा येणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या स्टुडंटना जर्मन लँग्वेज येते, सर मला जर्मन नर्सिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, प्लीज तुम्ही उद्याचं सेशन अटेंड करा. की उद्याचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे फॉर आउसबिल्डिंगन प्रोग्रामसाठी. नर्सिंगसाठी हा प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. कमवा आणि शिकवा की तुम्हाला तिथे नर्सिंगसाठी पण अप्लाय करता येते. उद्याचं सेशन प्लीज डोंट मिस करू नका. आउसबिल्डिंगन प्रोग्राम. ओके. येस. ओके. आणि ह्युमन रिसोर्स, येस, HR मध्ये पण आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी B2 लेवल किती वर्ष एक्सपिरियन्स लागेल? B2 लेवल असेल तर एक्सपिरियन्सची काही गरज नाही. जर असेल आय डन बॅचलर फॉर फार्मॅसी, बॅचलर असेल तर प्लीज तुम्ही मास्टरसाठी पण, टीचिंग फॅकल्टीसाठी पण जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑनलाईन स्टडी अवेलेबल, देर आर इन द स्टडी का? येस, ऑनलाईन इज अवेलेबल. ऑनलाईन इज अवेलेबल. ओके. सर मला जर्मन नर्सिंगसाठी, ओके. येस, टीचरसाठी पण आहेत. तुम्हाला टीचरसाठी ऍटलीस्ट तुम्हाला B1, B2 लेवल तरी कम्प्लीट करावं लागेल. सेल्ससाठी पण असतात, ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मी तुम्हाला अजून उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये जॉब हाऊस प्रोग्राम आपल्या क्लास पुणे ऑफलाईन मध्ये आहेत. पुण्यामध्ये आकुर्डी पुणे. आकुर्डी पुण्याला आहे. प्लीज तुम्ही 8888294460 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा. 888829. मॅडम त्यांना तुम्ही नंबर शेअर करा. 8888294460 या नंबरवरती. येस. मेडिकलसाठी प्लीज तुम्ही उद्याचं सेशन अटेंड करा. उद्याचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे फॉर हाऊसबिल्डिंग प्रोग्राम. ओके. येस. 8888294460 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा. आपलं पुण्यामध्ये पण इन्स्टिट्यूट आहे, तुम्ही व्हिजिट पण पुण्याच्या ऑफिसला करू शकता. ओके. येस. ऑनलाईन विदिन टुमॉरो सेशन्स 8 PM सेम ऍग्रिकल्चरसाठी. ओके. आमचा जो ऑफिसचा नंबर आहे प्लीज तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर उद्याचं सेशन सेम 8 o'clock असत आहे. प्लीज उद्याचं सेशन मिस करू नका. Day 2, Day 3 तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्हाला हे नॉलेज घ्यायचं आहे. मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. डायरेक्ट A2 लेवल ऍडमिशन मिळेल का? A1 लेवलचं सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला A2 ला ऍडमिशन भेटेल. नाहीतर तुम्हाला आमची क्लासची ओन एक्झाम द्यावं लागेल फॉर A2 साठी. ओके. येस. येस. ओके. ओके. कोर्स कसा होतील? ऑनलाईन ऑफलाईन? ऑनलाईन. ऑनलाईन कोर्स आहे. A1 ची फीज मी तुम्हाला एक्सप्लेन करते. प्लीज वेट करा. फ्रॉम B1 टू हाऊ मच पास, प्लीज फोकस करायचं आता A1 वरती. आजचं मी तुम्हाला A1 करणार आहे. तुम्हाला Day 1, Day 2, Day 3 3 दिवस लेक्चर अटेंड करायचं आहे. ओके. येस. आता सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला एक्झाम पॅटर्न, एक्झाम प्रिपरेशन, त्यानंतर A1 लेवल A1 लेवलची एक्झाम ऑफलाईन असते, नॉट ऑनलाईन. ते तुम्हाला गोविंद इन्स्टिट्यूट मॅक्स व्हीलर भवन इथे तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे. ओके. प्लीज स्क्रीन इज विजिबल असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. स्क्रीन इज विजिबल. येस. ओके. थँक्यू. थँक्यू. नर्सिंगसाठी प्लीज तुम्ही उद्याचं सेशन अटेंड करायचं आहे. ओके. येस. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे स्टुडंट, सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला आता 2 मिनिटं प्लीज तुमचे चॅट बॉक्स 2च मिनिटासाठी स्टॉप करा. मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आता एक्सप्लेन करणार आहे डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेड. ओके. डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेड, नाही स्क्रीन नाही विजिबल, जस्ट वेट. डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेड सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला पहिला जो डॉक्युमेंट आहे पासपोर्ट. पासपोर्ट इज अ आयडेंटिटी. जर तुम्ही
इंडियामधून एखाद्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करतात, एनी कंट्री असेल आउट ऑफ कंट्रीमध्ये, तर तुम्हाला हा भारत सरकारचा रिपब्लिक ऑफ इंडिया पासपोर्ट येणं असणं खूप गरजेचं आहे. आणि हा पासपोर्ट इज अ आयडेंटिटी असते, की तुमची एक आयडेंटिटी आहे, तुम्ही इंडियन आहात, तुम्ही ट्रॅव्हल करताय एखाद्या कंट्रीमध्ये. जसं तुम्ही इंडियामध्ये आधार कार्ड इज अ तुमचं एक आयडेंटिटी असतं, सेम तुम्हाला आयडेंटिटी इज अ पासपोर्ट इज अ आयडेंटिटी. आणि तुम्हाला याच्यामध्ये व्हिसा, बघा, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कंट्रीचा स्टॅम्प असतो की व्हिसा इज अ एंट्री पास. तुम्हाला एखाद्या कंट्रीमध्ये व्हिसा अप्लाय करायचा आहे, तुम्हाला एखाद्या कंट्रीमध्ये व्हिसा, प्लीज तुम्ही डे 3 अटेंड करायचा आहे व्हिसाच्या रिलेटेड, डे 3 अटेंड करा. व्हिसा, तुम्ही नंबर ऑफ टाईप ऑफ व्हिसा असतात, स्टुडंट व्हिसा असतो, बिझनेस व्हिसा असतो, स्टडी व्हिसा असतो. हा तुम्हाला प्रत्येक कंट्रीमध्ये एंट्री पास असतो, की तुम्ही एखाद्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करताय, एखाद्या कंट्रीमध्ये जाताय, एअरपोर्टवरून तुमचं इन आउट होते. आणि हे इन आउट तुम्हाला प्रत्येक पेजवरती 36चा पासपोर्ट असतो, 36, 48 असे पासपोर्ट तुम्हाला. व्हिसा हे तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा, ज्या स्टुडंटकडे हे पासपोर्ट नसेल, प्लीज तुम्ही अप्लाय करू शकता पासपोर्टसाठी लवकरात लवकर. आणि हे डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकायची आहे, जर्मन भाषा शिकायची आहे, ते पण त्यांना येतो इंग्लिशचा प्रॉब्लेम येतोय, पण त्यांना इंग्लिशच्या प्रॉब्लेमसाठी जर त्यांना आम्ही आपल्या मदर टंग मधून, आपण जेव्हा इंग्लिश लँग्वेज शिकलोय, आपली जी मदर टंग आहे मराठीमधून आपण इंग्लिश शिकलो, बरोबर. येणे, जाणे, खाणे, पिणे, येतो, जातो, मी आहे, तू आहे, असे सेंटेन्स आपण आई, बाबा याचं आपण कंपॅरिझन केलं आहे आपण इंग्लिश सोबत. की आईला काय म्हणतायत, आय मीन्स मी, ओके, यू मीन्स यू, ओके, ही सी इट. आणि सेम म्हणजे गो म्हणजे जाणे. जसे तुम्ही जर्मन इंग्लिश शिकलात मराठीच्या बेसवरती, सेम तुम्हाला आपण हे जर्मन भाषा गुरु हे पुस्तक आपलं मराठी लँग्वेज मधून आहे. की जेणेकरून जे विद्यार्थी ज्यांना जर्मन भाषा शिकायची आहे, आणि अशा विद्यार्थ्यासाठी हे पुस्तक आमचं हे मेन मराठी लँग्वेज मधून आहे. आणि नेक्स्ट बुक्स हे आपलं इंग्लिश लँग्वेज मधून आहे. जे स्टुडंट डे 1, डे 2, डे 3 अटेंड करतील, प्लीज त्यांच्यासाठी आम्ही हे सॉफ्ट कॉपी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. आमच्या क्लासच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला क्लासचा ॲप्लिकेशन भेटेल, ॲप्लिकेशनचा ॲक्सेस भेटेल, की तुम्हाला मी नंतर गुगल फॉर्मची लिंक देणार आहे, की जेणेकरून ते तुम्ही गुगल फॉर्म भरायचा आहे. आणि गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तिथे ॲप्लिकेशनची लिंक प्रोव्हाइड केली जाईल. तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, आणि तुम्हाला तिथे ॲप्लिकेशनचा ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. ओके, हे झालं सेम. आणि जे स्टुडंट प्लीज, मी इग्नोर कोणाला करत नाहीये, तुम्ही प्लीज थोडं पेशन्स ठेवायचं आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय, सॉरी कोण, ओके. मला प्रत्येकाचे क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे, प्लीज थोडे तुम्ही पेशन्स ठेवा. व्हिसा कॉस्ट का असेल, व्हिसा का असेल, सगळं बघा. हे इंटरनॅशनल प्रोसेस आहे, 1 ते 2 दिवसाची नाही, 3 दिवसाचे लेक्चर आहेत. आज डे 1 आहे, डे 2 आहे, डे 3 आहे. आणि तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करावं लागतं, नॉट ओनली व्हिसा कॉस्ट सांगितले नाही समजणार. ओके, प्लीज थोडे पेशन्स ठेवा तुम्ही सगळ्यांनी. येस, हे जे बुक्स आहे A1 लेवल, आणि A1 लेवल जर्मन लँग्वेजचं हे मराठी लँग्वेज मधून आहे. आणि तुम्ही इंग्लिश लँग्वेज मधून पण हे आमचं बुक्स अवेलेबल आहे. दोन्ही लँग्वेज मध्ये जर्मन भाषा गुरु हे पुस्तक तुम्हाला मराठी लँग्वेज मध्ये, आणि तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये पण हे बुक्स अवेलेबल आहे. आणि जे स्टुडंट लेक्चर अटेंड करतील त्यांना मी डे 3 मध्ये युरोपा सीव्ही, युरोपा सीव्ही, युरोपा सीव्ही, युरोपास कव्हर लेटर, युरोपा सीव्ही, युरोपा सीव्ही आणि युरोपास कव्हर लेटर हे मी तुम्हाला फ्रीमध्ये डे 3 मध्ये एक्सप्लेन करणार आहे. डे 3 मध्ये मी तुम्हाला युरोपा सीव्ही कसा बनवायचा, आणि युरोपा सीव्ही तुम्हाला बनवण्यासाठी जर तुम्ही विचार केला, तुम्हाला 2-2, 3-3 हजार रुपये तुम्हाला चार्ज पे करावे लागतात. अशा विद्यार्थ्यासाठी तुम्हाला युरोपा सीव्ही कसा बनवायचा, करेक्ट युरोपा सीव्ही, एटीएस फ्रेंडली कसा असेल, इंटरनॅशनल स्टँडर्ड कसा असेल, हाय स्किल डिमांड जॉब्स कसे असतील, हे सगळं डिटेलमध्ये आपण या करंट फॉर्मॅटमध्ये एटीएस अप्रूव्हल युरोपा सीव्ही, की तुम्हाला ओल्ड सीव्ही आणि लेटेस्ट अपॉर्च्युनिटी सीव्ही, युरोपा सीव्हीज आपण करणार आहोत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, उद्याचं सेशन आहे आउसबिल्डुंगन प्रोग्रामसाठी. आउसबिल्डुंगन प्रोग्राम कमवा आणि शिकवा असं सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं असेल, नर्सिंग फील्डसाठी, मेकॅनिकल फील्डसाठी, इलेक्ट्रिकल फील्डसाठी, ऑटोमोबाईल फील्डसाठी, हॉटेल मॅनेजमेंटसाठी, लॉजिस्टिक्ससाठी याची प्रोसेस काय आहे, याला जर्मन तुम्हाला कोणती लेवल कम्प्लीट करावं लागेल, जर्मन भाषेसाठी कोणती लेवल करावं लागेल,
हे सगळं डिटेलमध्ये मी उद्याच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. डॉक्युमेंटेशन्स, अप्लिकेशन्स, व्हिसा प्रोसेस आणि कसं अप्लाय करायचं हे सगळं मी उद्याच्या सेशनमध्ये काय जवळपास याला 1 ते 1.5 तास एक्सप्लेनेशनसाठी सांगताय. मी जर तुम्हाला असं एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला काही समजणार नाही, प्लीज उद्यासाठी तुम्हाला Ausbildungen प्रोग्राम स्पेशली फॉर स्टडीसाठी जायचं असेल, मास्टर बॅचलरसाठी, तर ते पण मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये एक्झामिनेशन्स आणि Ausbildungen प्रोग्रामसाठी एक्सप्लेन करणार आहे. ओके. येस. आणि जे स्टुडंट आता आमचं जे काही इव्हेंट झालेलं आहे, आमचं जर्मन भाषा गुरु हे बुक्स आम्ही पब्लिकेशन्स केलं आहे. आमचं जे मेन ऑफिस आहे पुण्यामध्ये आहे, आकुर्डी पुणे. जे स्टुडंट इंटरेस्टेड आहेत, खरंच त्यांना जर्मन लँग्वेजमध्ये करिअर करायचं आहे आणि त्यांना जर्मन भाषा शिकून आउट ऑफ कंट्रीमध्ये किंवा इंडियामध्ये पण तुम्ही करिअर करू शकता. तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजवरती जा. जे स्टुडंट आमचे BA आहेत, BA कंप्लीट झाले, कोणाचं ग्रॅज्युएशन नाही आणि त्यांनी जर्मन भाषा येऊन त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते चांगल्या ठिकाणी प्लेस झालेले आहेत. ओके. आणि ज्या स्टुडंटना जर्मन भाषा येते आणि त्या स्टुडंटसाठी तुम्हाला तिथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन सेमिनार्स घेतोय, वेबिनार्स घेतोय आणि ते तुम्हाला जर्मन लँग्वेज शिकवतोय. आणि जे स्टुडंट Day 1, Day 2, Day 3 अटेंड करतील अशा स्टुडंटसाठी तुम्हाला हे काय बोनसेस आहेत हे एकदम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहेत. हे तुम्हाला Day 3 मध्ये भेटणार आहेत, की आज Day 1 आहे, उद्याचा Day 2 तुम्हाला अटेंड करायचा आहे. Day 3 मध्ये जर्मन भाषा गुरु हे बुक्स तुम्हाला इंग्लिश आणि मराठी लँग्वेजची PDF भेटणार आहे. जर्मन लँग्वेजची स्टार्टिंग किट कशी करायची, स्टेप बाय स्टेप जर्मन करिअर रोडमॅप PDF, प्रोफेशनल युरोपा CV कव्हर लेटर्स, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं, व्हिसा डॉक्युमेंटेशन चेकलिस्ट कशी करायचं आहे, रेकॉर्डेड सेक्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि करिअर हब टेक्नॉलॉजीचं आपलं अप्लिकेशन्स आहे, जे तुम्हाला त्याचा ॲप्लिकेशनचा ॲक्सेस भेटणार आहे. तुमचा टाइम सेव्ह होणार आहे, तुमचे मनी पण सेव्ह होणार आहेत आणि तुम्हाला राईट गायडेशन करून फास्ट रिझल्ट करून तुम्हाला करिअरसाठी तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत, की जेणेकरून तुम्ही तिथे करिअर करू शकता. आणि जे स्टुडंट हे पूर्ण रिक्वायर आहे, तुम्हाला तुमचे QA क्वेश्चन असतील, प्लीज तुम्ही 1 बाय 1 तुमचे QA क्वेश्चन्स तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन विचारू शकता. आजचा जो रोडमॅप होता जर्मन A1 लेव्हलचा, की जेणेकरून जे विद्यार्थी जर्मन भाषा शिकायची आहे आणि जर्मन भाषा शिकून त्यांना आउट ऑफ कंट्रीमध्ये किंवा इंडियामध्ये करिअर त्याचा आजचा एक पूर्ण हा रोडमॅप होता. आणि उद्याचं सेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे, की त्या सेशन्समध्ये मी तुम्हाला Ausbildungen प्रोग्रामबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि Day 3 मध्ये जॉब अप्लिकेशन्स बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. प्लीज आज जे क्वेश्चन आहे तुमचे रिलेटेड जर्मन भाषा रिलेटेड तुमचे क्वेश्चन विचारायचे आहेत, रिलेटेड एक्झाम पॅटर्न, एक्झाम भाषा का असते काय नाही याच्या रिलेटेड उद्या पण आपण भेटणार आहोत सेम 8 o'clock वाजता. उद्याचं सेम सेशन राहसेल Ausbildungen प्रोग्राम. उद्याचं सेशन प्लीज कोणी मिस करू नका. आणि तुमचे जे काय डाऊट्स आहेत क्वेश्चन आहेत प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन विचारायचे आहेत.